माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर चंपावती सम्राज्ञी खेळ पैठणीचा या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर यांच्या माध्यमातून काकुनाना प्रतिष्ठान आयोजित होम मिनिस्टर चंपावती सम्राज्ञी खेळ पैठणीचा या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांचा प्रतिसाद पाहावयास मिळाला। या कार्यक्रमास बीड शहरातील अनेक महिलांनी सहभाग नोंदवला असून यावेळी आयोजक आणि स्पर्धक यांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत। ऐकूया त्यांच्या शब्दात। एक उत्साहभर महिलांसाठी असा कार्यक्रम भरघोस केला जातोय। काय संकल्पना आहे, कशा पद्धतीने हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून राबवला जातोय, काय सांगा? पुरुष मंडळीच असते आणि महिलांचा सहभाग पण आमची देखील म्हणजे क्षीरसागर साहेबांनी आमच्या बीड जिल्ह्यातील समाजाला स्वीकारलेला आहे आणि तिथून मग समाजाचा एक अवघड घटकाचा आपल्याला महिला ज्या असतात त्यांना यासाठी नवरात्र महोत्सव डोळ्यासमोर ठेवूनच या चंपावती सम्राज्ञी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि हा फक्त एकच कार्यक्रम नाही, कारण काय होतं, प्रत्येकच महिलेला घराच्या परवानगी नसते, प्रत्येकच महिलेला याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि एकंदरीत आपल्या बीड शहरामध्ये साधारणपणे 20 ठिकाणी वेगवेगळ्या विभागातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं आपण एक प्रथम फेरी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। त्या परिसरातून महिलांना त्यात सहभागी करून घेतलं। हा महोत्सव किती दिवसांचा आहे, काय सांगा? साधारणपणे हा एक महिनाभरातच म्हणता येईल, कारण गणपतीच्या विसर्जनाच्या विशेष कार्यक्रम सुरू झालेला 7 तारखेपर्यंत। आता यामध्ये या महिलांच्या कार्यक्रमामध्ये काय काय नेमकं वेगवेगळं महिलांसाठी स्पर्धा घेतल्या जात आहे? त्याच्यामध्ये कसं क्रीडा, मनोरंजन आणि खाणे, सामाजिक ज्ञान असे वेगवेगळं कॉन्फरन्स नॉलेज असलेलं आहे। संगीत खुर्ची आहे त्याच्यामध्ये परत अंताक्षरी पण आहे, त्याच्यामध्ये काही सामान्य ज्ञानावर प्रश्न विचारले जातात, जिथं आपल्या शारीरिक ऊर्जेची कस लागते असे काही कुस्तीसारखे सुद्धा खेळ घेतले जातात की जेणेकरून महिलांमध्ये जे काही सुप्त गुण असतात जे बऱ्याच दिवस अगदी ते थोपवले गेलेले असतात लग्नानंतर आणि ते कुठंतरी व्यक्त होता यावं, पुन्हा लहानपणासारखं तिला आनंदात जगता यावं, काही क्षणासाठी का होईना, त्याच्यामुळं आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं। ताई नाव सांगा। माझं नाव जास्ती आहे, मी सध्याला विद्यमान नगरपालिकेमध्ये नगरसेविका आहेत, पण त्याचबरोबर माझा क्षीरसागर साहेब विचारमंच बीड विधानसभा महिला आघाडीची मी प्रमुख आहे आणि बीड शहरासह या विधानसभेच्या ही जबाबदारी माझ्यावर टाकली आहे। त्याच्यामुळे आमची एक टीम आहे, ती आम्ही सगळ्यांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचं आयोजन करतो। तर एक वेगळा उत्साहाचा कार्यक्रम महिलांसाठी घेतला जातोय आणि तो बीड जिल्ह्यात घेतला जातोय। यामध्ये दरवर्षी असे कार्यक्रम होत नाहीत, मात्र हा महिनाभराचा कार्यक्रम आहे। काय उत्साह आहे, काय सांगाल, काय तुमच्या भावना आहे? काकुनाना प्रतिष्ठान तर गेल्या वर्षी आम्ही दांडियाचा कार्यक्रम केला होता, पण तो दांडियाचा कार्यक्रम एकाच दिवसापर्यंत मर्यादित होता। पण हा जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे तर हा जवळजवळ 18-19 कार्यक्रम आम्ही प्रत्येक भागामध्ये घेतले आहेत। उद्देश एवढाच आहे माननीय अण्णांचा की सर्व महिला भगिनींना आनंद मिळावा आणि आनंद मिळून थोडा जो आत्मबळ आहे त्याचा आत्मविश्वास आहे तो वाढावा। आणि आम्ही जे कार्यक्रम आतापर्यंत 6 कार्यक्रम केले, प्रचंड उत्साह आणि प्रचंड उपस्थिती महिलांची न बोलवता, आणि काही अशा महिला आहेत की ज्या 60-65 वर्षाच्या आहेत तरी पण त्यांचे जे बालपण आहे ते बालपण आम्हाला इथं चिरतारुण्यासारखं दिसलं। मात्र यामध्ये असं पाहायला मिळते, एकीकडे गणपती विसर्जन झालेलं आहे आणि आता देवींचं आगमन होणार आहे, मात्र मधल्याच या काळामध्ये हा कार्यक्रम घेण्याचा एक संकल्पना कशी सुचली? कारण नवरात्रमध्ये आपण दांडियाला जास्त महिला विशेष प्राधान्य देतात, त्याच्या सरावासाठी वेळ जातो। मग ह्या मधला जो काळ आहे या काळामध्ये जी स्त्री शक्ती ती जागृत करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि जो जनसंपर्क आहे तो जनसंपर्क वाढवण्यासाठी, कारण स्त्री शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे आणि तिला ऊर्जा देण्याचं काम आमचे नेते जयदत्तांना क्षीरसागर हे करत आहेत आणि म्हणून आम्ही सर्व टीम ते जोमाने काम पुढे नेतात। नाव सांगा। सौ कीर्ती पांगारकर साळुंखे।
सगळ्या महिलांच्या उत्साहामध्ये आपण देखील एक वेगळा उत्साह या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये तुम्ही अनेक प्रश्नांमध्ये महिलांना हसवतानाही पाहायला मिळत आहेत. एक आगळा वेगळा कार्यक्रम बीड जिल्ह्यामध्ये होतोय. त्यामध्ये हा महिन्याभराचा कार्यक्रम आहे. कशा पद्धतीने उत्साह आहे आणि काय नेमकं संकल्पना आहे, काय सांगा? यत्र नारास्तु पूज्यते रमन्ते तत्र देवतः, असं आमचं संस्कृती म्हणते की जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे ईश्वराचं अस्तित्व असतं. आणि हा विचार माननीय जयदत्तांना क्षीरसागर साहेबांचा, आणि म्हणून स्त्रियांसाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचं असा त्यांचा विचार होता. आणि आमच्या त्या समितीने, आमच्या त्या विधातेताईंनी आणि सामुख्यताईंनी त्याला उचलून धरलं. आणि अशा पद्धतीने मला थोडासा कार्यक्रमाचा अनुभव असल्यामुळे ही जबाबदारी माझ्याकडे दिली. तर साधारणतः 22 प्रयोगातून प्रत्येक प्रभागातून आम्ही 10 महिला काढतोय. आणि ह्या 220 महिला ह्या अंतिमसाठी 7 तारखेला खेळणार आहेत. तिथे सुद्धा आम्ही अशा पद्धतीचे प्राथमिक फेरीमधून 10 महिला काढून आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 7 तारखेला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक होम मिनिस्टर जे संचालक जे आहेत ते त्याच्यामध्ये त्या महिला खेळणार आहेत. तर याच्या पाठीमागचा उद्देशच असा आहे की धुणं धुवा, भांडे घासा आणि गोष्टी काढा, याच्या व्यतिरिक्त महिलांना काहीतरी खेळायला मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये बौद्धिकता असावी, त्याच्यामध्ये हास्य असावं, त्याच्यामध्ये अभिनय असावा, गप्पा गोष्टी असाव्यात, अशा प्रकारची संकल्पना आहे.